आठवड्याभराच्या धावपळीनंतर थकवा आणि मानसिक ताण जाणवतो. यामुळे शरीराला आणि मनाला विश्रांतीची आवश्यकता असते. सुट्टीच्या दिवशी खूप थकल्यासारखं वाटतं आणि आपण झोपून राहतो. अशा वेळी तुम्ही स्वतःला रिफ्रेश करणं गरजेचं आहे. त्यासाठी काही सोप्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला पुन्हा एकदा कामासाठी ऊर्जा मिळते आणि ताजंतवानं वाटतं. जसं की डिजिटल डिटॉक्स. आजकाल लॅपटॉप आणि फोनशिवाय कोणतंही काम अपूर्ण असतं. त्यातच ऑफिसमध्ये या गोष्टींचा वापर अनिवार्यच असतो. सततच्या स्क्रीन टाईममुळे डोळ्यांनाही त्रास होतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी सर्वात आधी तुम्ही डिजिटल डिटॉक्स पाळणं महत्त्वाचं आहे. या दिवशी किमान 4 ते 5 तास डिजिटल डिटॉक्स पाळा. स्क्रीनपासून दूर राहिल्यामुळे डोळ्यांना आणि मेंदूला आराम मिळतो. छंद जोपासा. धावपळीमुळे आठवडाभर आपल्याला कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणून सुट्टीच्या दिवशी तुमचा छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. जसं की वाचन, गाणी ऐकणं, चित्रकला, स्विमिंग इत्यादी. आवडीच्या गोष्टी केल्यानं डोपामाइन नावाचे हॅपी हॉर्मोन्स सक्रिय होतात. यामुळे मूड फ्रेश होतो आणि मानसिक ताण कमी होतो. सुट्टीचा दिवस पूर्णपणे आराम करण्यात जातो. मात्र झोपून राहिल्यानं जास्त थकवा जाणवतो. त्यामुळे या दिवशी हलका व्यायाम आणि योगा करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्ट्रेचिंग, पुशअप्स, सूर्यनमस्कार करू शकता. योगासनं केल्यानं शरीर मोकळं होतं. तसंच ध्यान केल्यानं एकाग्रता वाढते आणि ऊर्जा टिकून राहते. याशिवाय सुट्टीच्या दिवशी घरातच बसून राहण्यापेक्षा जवळच्या एखाद्या बागेत, टेकडीवर किंवा मोकळ्या मैदानात फिरायला जा. कधीकधी हिरवळ आणि शुद्ध हवा मानसिक थकवा दूर करण्यासाठी सर्वोत्तम ठरते. तसंच कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवल्यानं तुमचा मूड सुधारतो. त्यानुसार तुम्ही लाँग ड्राईव्ह, मूव्ही किंवा डिनरसाठी देखील जाऊ शकता. जर तुम्हाला आठवड्याचा थकवा दूर करायचा असेल तर सुट्टीच्या दिवशी मसाज किंवा स्पा ट्रीटमेंट घेऊ शकता. यामुळे खूप जास्त प्रमाणात रिलॅक्स वाटतं. तसंच सकाळी किंवा संध्याकाळी कोमट पाण्यानं अंघोळ करा. शक्य असल्यास अंघोळीपूर्वी शरीराला तेलानं मसाज करा. यामुळे रक्तभिसरण सुधारतं आणि स्नायूंचा ताण कमी होतो.